नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये आपण माघी गणेश जयंती पूजा कशी करायची, पूजेचा शुभ मुहूर्त काय असणार आहे, या दिवशी आपण काय काय करावे याच विषयीची माहिती पाहणार आहोत. 2026 मध्ये माघी गणेश जयंती 22 जानेवारी गुरुवार रोजी साजरी केली जाणार आहे. बघा, चतुर्थी तिथी 22 जानेवारीला पहाटे सुरू होऊन 23 जानेवारीला संपते आणि उदय तिथीनुसार 22 जानेवारीलाच आपल्याला माघी गणेश जयंती साजरी करायची आहे. माघी गणेश जयंती हा दिवस गणपती बाप्पांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. त्याचप्रमाणे या दिवसाला तिळकुंड चतुर्थी असं देखील म्हणतात. आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची षोडशोपचारे पूजा करायची आहे. भरपूर अशा सेवा करायच्या आहेत. भरपूर असे उपाय देखील आपण या दिवशी करू शकतो. कारण या दिवशी गणपती बाप्पांचा हा दिवस आहे आणि या दिवशी गणेश तत्व हे खूप मोठ्या प्रमाणात सकारात्मक असतात, सक्रिय असतात. आपण आपल्या घरासाठी, मुलांसाठी, घराच्या प्रगतीसाठी, मुलांच्या प्रगतीसाठी आपण या दिवशी आवर्जून काही उपाय करू शकतो. काही अडचणी असतील त्या अडचणी दूर करण्यासाठी आपण उपाय करू शकतो. आता प्रत्येकाच्या देवघरात गणपती बाप्पांची मूर्ती असतेच. जर का तुमच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती नसेल तर तुम्ही या दिवशी आवर्जून गणपती बाप्पांची मूर्ती खरेदी करायची आहे आणि त्यांची स्थापना करून त्यांची तुम्हाला या दिवशी पूजा करायची आहे. पूजा कशी करायची अगदी थोडक्यात आपण पूजाविधी बघणार आहोत. बघा, तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ ओम गण गणपते नमः नक्की लिहा. गणेश जयंती हा अत्यंत पवित्र आणि मोठा दिवस मानला जातो. या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आहेच आणि गणपती बाप्पांच्या आवडीच्या वस्तू गणपती बाप्पांना आपल्याला अर्पण करायच्या आहे. या दिवशी गणपती बाप्पांच्या पूजेसाठी शुभ मुहूर्त हा सकाळी 11:29 ते दुपारी 1:37 असणार आहे. बघा, गणपती बाप्पांच्या पूजेचा मुहूर्त हा 11:29 ते 1:37 असणार आहे. सगळ्यात अगोदर आपल्याला सकाळी उठल्यावर आपल्याला अंघोळीच्या पाण्यात थोडंसं गंगाजल, गोमूत्र आणि थोडेसे तीळ टाकायचे आहेत. याने अंघोळ करायची आहे. त्यानंतर आपल्या देवघरात असलेल्या गणपती बाप्पांच्या मूर्तीला आपल्याला पंचामृताने, दुधाने किंवा पाण्याने आपल्याला अभिषेक घालायचा आहे. अभिषेक घालताना तुम्ही गणपती अथर्व शीर्षाचं पठण करू शकतात. गणपती अथर्व शीर्ष तुम्ही 1 वेळा किंवा 11 वेळा म्हणून तुम्हाला गणपती बाप्पांना अभिषेक घालून घ्यायचा आहे. बघा, या दिवशी तुम्हाला लिहिता वाचता येत नसेल तर तुम्ही यूट्यूबला गणपती अथर्व शीर्ष लावून द्या आणि गणपती बाप्पांना छान असा तुम्हाला अभिषेक घालायचा आहे. अभिषेक करण्यासाठी पंचामृत नसेल तर तुम्ही साध्या पाण्याने अभिषेक घातला तरी चालेल. अभिषेक घालताना तुम्हाला ओम गण गणपते नमः हा मंत्र म्हणायचा आहे. ज्यांना गणपती अथर्व शीर्ष म्हणता येणार नाही किंवा वेळ नसेल त्यांनी ओम गण गणपते नमः हा मंत्र 108 वेळा म्हणून तुम्हाला गणपती बाप्पांना अभिषेक घालून घ्यायचा आहे. यानंतर अभिषेक घालून झाल्यावर जर का तुम्ही पाण्याने अभिषेक घातला असेल, गणपती अथर्व शीर्षाचं पठण केलं असेल तर हे तीर्थ तुम्ही मुलांना प्यायला द्यायचं आहे. याने मुलांची बुद्धी वाढण्यास, स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. त्यानंतर गणपती बाप्पांना तुम्ही थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर गणपती बाप्पांच्या मूर्तीची स्थापना करा. गणपती बाप्पांना हळदी, कुंकू, अष्टगंध अर्पण करा. लाल जास्वंदाचं फूल, दुर्वा अर्पण करा. हार घाला, फुलं वाहा, गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवा, खडी साखरेचा नैवेद्य दाखवा, खिरापतीचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकतात. तुम्ही सकाळी गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवून तुम्ही संध्याकाळी मोदकाचा नैवेद्य दाखवला तरी चालेल. या दिवशी गणपती बाप्पांसाठी व्रत केलं जातं. आपल्याला शक्य झाल्यास आपण अवश्य गणेश जयंतीचं व्रत देखील करू शकतात. संध्याकाळी सूर्योदय झाल्यानंतर आपण आपलं व्रत, उपवास हा सोडू शकतात. या दिवशी चंद्र दर्शन घेतलं जात नाही, त्यामुळे आपल्याला फक्त चंद्रोदय झाल्यावर उपवास हा सोडायचा असतो. या दिवशी आवर्जून घरात गणपती बाप्पांची पंचोपचारे पूजा करा. त्याचप्रमाणे आपण आपल्या इच्छापूर्तीसाठी, मुलांच्या इच्छापूर्तीसाठी 21 दुर्वांची जुडी आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे. आपल्याला 21 दुर्वांची जुडी आपली इच्छा प्रकट करत, मुलांची इच्छा प्रकट करत गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे. या चतुर्थीला
तिलकुंद चतुर्थी म्हणून ओळखले जाते आणि म्हणूनच आपण या दिवशी तिळाच्या लाडूचा देखील नैवेद्य गणपती बाप्पांना अर्पण करायचा आहे. या पद्धतीने आपल्याला गणपती बाप्पांची पंचोपचारे पूजा करायची आहे. यानंतर या दिवशी आपण बऱ्याच सेवा करू शकतो, उपाय देखील करू शकतो. आपण आपली दुःख संकट दूर होण्यासाठी या दिवशी गणपती बाप्पांना 11 वेळा गणपती अथर्व शीर्षाचं पठण करून 108 वेळा ओम विघ्नहर्ताय मंत्र म्हणून, त्याचप्रमाणे 1 वेळा ऋणमोचक हे स्तोत्र पठण करून आपण आपली इच्छा गणपती बाप्पांना व्यक्त करायची आहे. आपण या दिवसापासून 120 दिवसांच्या अत्यंत प्रभावी अशा सेवा देखील तुम्ही या दिवसापासून सुरू करू शकतात. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, इतरांना ही माहिती शेअर करा. त्याचप्रमाणे तुम्ही चतुर्थीचे उपवास करत असाल किंवा नसाल, तुम्ही हे व्रत अवश्य करू शकतात. जरी व्रत करणं शक्य नसेल तरी आपल्याला या दिवशी गणपती बाप्पांची पंचोपचारे पूजा करायची आहे. शक्य झाल्यास गणपती बाप्पांच्या मंदिरात जा, शक्य झाल्यास घरात गणपती अथर्व शीर्ष, गणपती स्तोत्र, ओम गण गणपते नमः या मंत्राचा 108 वेळा जप, मुलांकडून गणपती अथर्व शीर्षाचं पठण करून घ्या. या सेवा आपण करू शकतात. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.